नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लक्ष्मी निवास सोसायटी भायखळा पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या साक्षी राकेश तोडणकर या वहिनींना भेटूया आणि आजच्या या भागामध्ये या तोडणकर कुटुंबाच्या साक्षीने साक्षी वहिनींची आणि राकेशजींची प्रेमकथा ऐकूया. एकीकडे ट्रेनचा आवाज, एकीकडे वेगवेगळ्या गाड्यांचा आवाज, इतके आवाज इथे ऐकत असताना तोडणकर कुटुंबामध्ये त्या घरात कोणाचा आवाज चालतो, चला बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. लक्ष्मी घ्या आणि उखाणा घ्या. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. राकेश रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी खास. काय सांगता, त्या ओळख करून. होम मिनिस्टर नमस्कार. या आई सासूबाई नमस्कार. मोठ्या ननंद नमस्कार. मागे मम्मी. हो हो हे माझे भाचे, हे मामा. नमस्कार. हा निखिल, हिमांशू, निशांत. नमस्कार. ही माझी मुलगी सखी. बरोबर. हा मुलगा समर्थ. हो. ती आजी, ती भाऊजाई, बाकी सगळे मित्र आणि हा तो एक भाऊ. हो हो नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. आणि ह्या एक ननंद त्या मागे गेले. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. घरात कोण कोण होतं लहानपणी? आई, वडील, 2 बहिणी. काय करायचे आई बाबा? आई हाऊसवाईफ होती, वडील BMC मध्ये होते. आणि तुम्ही एकुलते एक? हा. म्हणजे खूप लाड लहानपणापासून? लहानपणापासून. हो का? हा. तुमचं बालपण कुठे? माझं इथेच. इथेच म्हणजे? एकच साईत होतो आम्ही राहायला. मी तुमच्याबद्दल काही विचारलं का अजून? मी फक्त इथेच म्हणालाच म्हणून सांगितलं. इथेच म्हणजे कुठे? ही बिल्डिंग आहे ना, आधी चाळ होती. हा. चाळीत होतो. घरी कोण कोण होतं? आई, वडील, 2 भाऊ आणि मी. आणि दोघांच्या घरामध्ये अंतर किती होतं? 6 खोल्यांचं. बरं मोजून ठेवलं होतं अंतर. मग काय? लहानपणी असं काही नव्हतं. माझा तर जन्मच इकडचा आहे. हे 93 ला मी इथं आलो मिळायला. म्हणजे इकडे 93 मध्ये. त्याच्या आधी कुठे होते? इथं बाजूला क्रॉसलाईन मध्ये राहतो आम्ही. आणि मग काय झालं? नाही काय नाही, तोपर्यंत काय नव्हतं. नंतर आम्ही शाळेत पण एकाच शाळेत हा, होतो. शाळेत पण. हे मला 1 वर्ष सिनियर आहेत, पण ते सकाळला होते, मी दुपारला होते. त्यामुळे तेव्हाही काही म्हणजे असं अट्रॅक्शन नव्हतं. जेव्हा आम्ही कॉलेजला गेलो, हे 12वीला होते आणि माझं 11वीचं ऍडमिशन होतं. कुठलं कॉलेज? MD कॉलेज. मग काय झालं? ऍडमिशन घ्यायचं होतं. तर माझी मम्मी म्हणाली की एवढं काय आम्हाला कळत नाही, ह्यांना विचारलं. हे त्याच कॉलेजला होते ना. अख्ख्या चाळीत एकच मुलगा होता? हे त्या कॉलेजला मी त्याच कॉलेजला त्या होतो ना. कॉलेजचे तुम्ही हे त्याच एकटेच कॉलेजला होते. होते. मग काय विचारलं तुम्हाला? काय नाही, फक्त मग ऍडमिशन वगैरे करून दिलं. मग आम्ही एकत्रच जायचो कॉलेजला. तर 1 वर्ष असं काय हे नव्हतं. नंतर मग एकत्र जायचो. नाही, मग इकडनं जायचे कसे तुम्ही? बसनी जायचो. बस नाही, बस. राणीबागच्या इथून 200 जास्त 134. 200 नंबरने जायचो काळा चौकीवरून फिरून. कारण फिरून जरा का? बोलायला जरा वेळ. नाही पण दोघांपैकी मनात कोणाच्या आधी आलं? आम्हाला दोघांनाही नाही कळालं, पण दोघांनाही आम्ही आवडत होतो एकमेकांना. पण आम्ही कबूल नव्हतं केलं. 1 वर्ष असंच गेलं नुसतं बस. हा. मग पण तिकीट कोण काढायचं? हे रोज? नाही, सुरुवातीला काढायची, नंतर हेच काढायला लागले. हो. वा. मग काय झालं? मग 1 वर्ष काय आम्ही असं तेव्हा मनात पण आमच्या काय नव्हतं. फक्त कसं एकत्र जायचो, त्यामुळे दोघांचा स्वभाव म्हणजे एकमेकांना कळायला. मी जेव्हा 13वीला गेलो, परत तिचं 12वीचं जेव्हा ऍडमिशन करायचं होतं, हा. त्याच दिवशी मग मी तिला बसमध्येच प्रपोज केलं. काय सांगताय? 200 नंबर मध्येच 200 नंबर मध्येच सगळं तुमचं? फेवरेट बस होती ना. तुम्ही प्रपोज केलं? कसं काय? डायरेक्ट विचारलं? हा, डायरेक्ट विचारलं. मग काय म्हणाल्या? हो बोलेल. काय हो लगेच? थोडी गोंधळली मी. मला अनपेक्षित होतं. म्हटलं माहित होतं आवडतात ते, पण असं आज आम्ही जनरल गप्पा मारत होतो, पण हे आत्ताच विचारतील असं वाटलं नाही. त्यांनी विचारलं मला म्हटले की मला तू आवडतेस, तुला काय वाटतं? तर मी जरा ब्लँक झाले, मला काही कळलं नाही. तिकीट काढलेलं होतं तेव्हा? हा, काढलं होतं हा, मग? तिकीट पहिलं काढायचं मग बसायचं, कारण विसरायला नको ना. हा, बरोबर बरोबर. मग काय त्यांनी प्रपोज केलं? हा. तर मी काय बोललेच नाही. म्हटलं मी नंतर सांगते. तर ते म्हणाले नाही मला काय ते आत्ताच सांग,
एक तर हा नाहीतर नाही. म्हणजे मी उतरतो हा है ना, दुसरी बस पकडून गेले असते ना. मग मला सांगा, बस मध्ये जर त्यांनी नाही म्हटलं असतं तर उतरून दुसऱ्या बसने गेलेलं बरं, हो की नाही? नाही, घरी सोडवलं असतं मला आणि मग गेले असते. एकत्रच होतो ना आम्ही, एकच आहे तेवढे काळजी घ्यायची ते माझी. मग काय झालं, होकार कधी दिला? तेव्हाच मग नंतर ते म्हणाले सांग जरा, म्हणजे स्टॉप येईपर्यंत जरा टाइमपास केला मी आणि नंतर स्टॉप आल्यावर मी हो बोलली. मग खुश झालंय असाल? हा, मला उत्तर अपेक्षितच होतं. होतं पण नाहीच म्हणाले असत्या तर काय केलं असतं? नाही, कारण उत्तर अपेक्षित होतं, फक्त प्रपोज मारणं एवढंच बाकी होतं. त्यांच्याकडनं तसे सिग्नल आले होते. हा हो हा काय हो, हे नाही सांगत. बरं, यांनी प्रपोज केलंच नसतं तर तुम्ही विचारलं असतं? नाही, नसतं विचारलं. नसतं. माझ्यात तेवढी डेअरिंगच नव्हती. नव्हती. पण मग हे सगळं तुम्ही एकत्र जाताय, एकत्र येताय, चाळीत कुणाला कळलं नाही? सगळ्यांना माहिती होती. हळूहळू कळलं. प्रत्येक वेळेला आज यांनी बघितलं, उद्या त्यांनी बघितलं, कोण ना कोण बघायचं. इव्हन माझ्या बहिणीने बघितलेलं, हा, माझे त्या पप्पा तर होते, माझ्या कॉलेजच्या पप्पांनी पण बाहेरच बघितलेलं. होत्या. कॉलेजच्या बाहेरच? माझे सासरे त्यांनी सुद्धा आम्हाला बघितलं होतं, पण त्यांनी आम्हाला म्हणजे तेव्हा काही बोलले नाही वगैरे काही नाही. आम्हालाही माहित नव्हतं त्यांनी बघितलं. त्यांनी घरी येऊन ह्यांना सांगितलं तुम्ही की मी तुला बघितलं बघितलं. का? लग्नाचा विषय आल्यावर ट्रेन जायला लागली धडधड धडधड धडधड. जवळच आहे ना. हो ना, चौघडे वाजताय तसं वाटायला लागलं. पण मग हे सगळं सुरू असताना घरातल्या कोणी तुमच्या घरी येऊन सांगितलं नाही की यांचं काहीतरी माझ्या सुरू आहे? भावाला त्याच्या मित्रांनी सांगितलं. हा. त्याने एकदा बघितलं होतं आम्हाला एकत्र येताना. मग मग काय भाऊ खूप रागावले होते? खूप रागवलं होतं भाऊ. त्याला म्हणजे मान्यच नव्हतं की माझी बहीण असं काही करीन म्हणून. मग? आणि हे त्यांचे खूप चांगले मित्र, बेस्ट फ्रेंड म्हटलं तरी चालेल एवढं. ह्यांच्याकडून पण अपेक्षित नव्हतं की असं काही माझ्याच बहिणीबरोबर ते अफेअर करतील म्हणून. मग काय झालं? काय नाही, मग नाकाबंदी झाली. बोलायचं नाही, काय नाही, तरी आम्ही भेटायचं, बोलायचं. पण मग अशा वेळेला कसं काय जमवायचे? घरून तर आता एकाच चाळीत आहे, तुम्हाला नाकाबंदी केली होती असं ह्या म्हणतात. नाही, मी घरी आले ना हा. की हे तासाभराने घरी यायचे, म्हणजे मित्राकडे जायचे. तोपर्यंत हे नाक्यावर उभे? नाही, मित्र होता एक पलीकडे, त्याच्याकडे जायचे, त्याच्याकडे टाइमपास करायचे, तासाभराने यायचे, म्हणजे कोणाला मग डाऊट खाली नाही. कुठं आलो तरी मग मी तर विभागात खूप ओळखीचे आहेत. मग अर्धा पाऊन तास बाहेर टाइमपास केल्यानंतर यायचो. पण जाणं येणं एकमेकांच्या घरावरनच हा, होतं. हा, हा. माझ्या समोरून आमच्या आईंच्या लक्षात यायचं नाही, मी नेहमी बोलायची. आई म्हणायची आता ही गेली ना, आता हा येईल बघ थोड्या वेळाने. शेवटी सिनियर आहेत ना, त्यांना तर कळणार आहे. आणि मग चित्रपट वगैरे बघणं क्वचित नाही, कारण ते बोला एखाद 3 तास दुसराच पिक्चर बघितला. बघण्यापेक्षा हा. आपण 3 तास गप्पा मारूया. बरोबर. आणि आता किती तास मारता गप्पा? अजिबात नाही. आता मी फोन केला ना की लगेच हा बोल, काय काम आहे, देतात ठेवून, बोलतच नाही तू. आणि तेव्हा तेव्हा काय तास काय 2 तास काय. नाही, पण मग घरातल्यांनी शेवटी होकाराचं कसं काय झालं? कारण तुम्हाला नाकाबंदी होती. नाही, इकडे पण आमच्या सासरी पण कोणीच तयार कोणीच नव्हतं. सांगत नाही? त्यांच्या घरातून पण नका, आमच्या घरातून पण नका. कारण ते पण एकटेच होते, मी पण पण एकटीच घरी होती. एकटी होते. आमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं लव्ह मॅरेज नव्हतं मग कसं झालं. केलं? माझ्या मोठ्या बहिणीला मी सांगितलं, त्यांनी पुढाकार घेऊन मग त्यांनी कारण त्यांनी कन्व्हिन्स त्यांचं केलं. पण लव्ह सगळं मॅरेज क्रेडिट त्यांना जाते आमच्या लग्नाचं. त्यांच्यामुळे आमचं लग्न होऊ शकलं. त्यांनी पुढाकार घेतला, आई वडिलांना कन्व्हिन्स केलं. माझ्या मम्मी पप्पांना पण त्यांनी समजून सांगितलं. आल्या होत्या त्या? हा, नाही, हा, असं भेटलो होतो बाहेर की नाही बाबा, करून दिलं तर राहतील व्यवस्थित, कशाला आपण वाईटपणा नको, ते पण सुखी राहतील, आपणही समजून घेऊ. पण तुम्ही दोघांनी ठरवलं होतं करणार तर? हा, हा हो? मी सांगितलं होतं मी करणार त्यांच्याशी, नाही तर मी लग्न नाही करणार. तुम्ही तसंच सांगितलं होतं? हा, कारण माझ्या घरातून म्हणजे तेव्हा बघत होते, तर मी बोललो नाही, कारण तर तिच्याशी नाही तर मला करायचं नाही. ते काय एकुलता एक होतं, मला माहितीये का, हात बोलणं. बरं, तुम्हाला सगळं माहिती होतं. दोन्ही कुटुंबांनी नकारच दिला असता तर काय केलं असतं? ते वेळ नाही आली ना, वेळ आल्यावर बघितलं असतं तेव्हा पण मग काय काय. शेवटी दोन्ही कुटुंब मान्य केलं? हो. हा, मम्मी पप्पा झाले माझे, जरा भाऊ नाराज होते, त्यामुळे ते काही लग्नाला आले नव्हते पण माझ्या. आता? आता खूप, आता माझ्यापेक्षा त्यांना जास्त जीव लावतात ते. तर याच टप्प्यावर किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. पण आता 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. 8 वस्तूंवर 8 टॅग आहेत. आता 1 रुपया मिळाला पाहिजे 4 संधीमध्ये. वेळ सुरू झाली. द्या. 10 रुपये. 3 संधी आहेत अजून. द्या. 100 रुपये. आता 2 संधी आहेत.
₹20. आता एकच संधी आहे हा. 50 रुपये. बोला सासूबाई. सून पण छान आहे, मुलगा पण छान आहे, हा, सगळं व्यवस्थित करते, माझ्या मुलींचं पण करते. पण तुम्हाला हे माहिती होतं? होतं माहिती, कसं कळायचं हो तुम्हाला? कळायचं. मग काय एकटाच होता ना. हो, पण मुलगा आधी यायचा का घरी? नाही, ती यायची अगोदर. मग तुम्ही म्हणायचे की आता येणार म्हणून? कधीतरी असं वाटायचं ना, हा, एकटा मुलगा आहे चांगलं, म्हणजे असं ती पण चांगली आहे, छान आहे ती पण. पण मुलगा तुमचा लव्ह मॅरेज करेल असं वाटलं होतं नाही, का? अजिबात नाही, कोणालाच गॅरंटी नव्हती हा नाही? करेल असं. नाही, एकदम शांत. एकदम शांत, आणि अजूनही तसाच आहे तो. अरे वा वा. सांगा, तुम्हाला अंदाज आला होता? आधी नव्हता अंदाज आला आणि नंतर मग समजलं मला कसं कळलं? की हे दोघ जण कॉलेजला जायचे. नंतर मला समजलं की हे दोघ जण बरोबर जातात हे ब्रिजवरून. मग मला समजलं हे दोघांचं आहे. मग हिने मला सांगितलं. हो ना, तुम्हीच सांगितलं ना बरोबर घेऊन जा म्हणून. हा, तिला माहित नव्हतं, ती जायला तयार नव्हती. हो हो हो. आणि मग आम्ही दोघांनी विचार केला, तिच्या पप्पांनी आणि मी. आम्हाला मुलगा पण छान वाटला. आधी नव्हता आम्हाला पसंत, पण आम्ही दोघांनी विचार केला. म्हटलं हे चांगले आहे स्वभावानी. आता जावयाबद्दल काय म्हणताय? खूप चांगले आहेत ते. त्यांच्या घरचे पण सगळे चांगले आहेत. खुश आहात ना तुम्ही? खुश आहेत, समाधानी आहात? समाधानी. जावयाला खूप बोलते तुमची मुलगी? नाही, ते स्वभावाने एकदम शांत आहेत आणि चांगले आहेत. जावई. हो. हा, आणि मुलगी? मुलगी जरा तडकू आहे. बोललो ना. आता अजून कोण बोलणार? द्या बहिणीकडे. नमस्कार ताई. नमस्कार. काय तुम्ही पुढाकार घेतला? हो, कारण की पप्पांचं कसं होतं, तो पूर्वीपासून खूप लाढवलेला. अगदी लहानपणापासून त्यांनी 3 पीसच ड्रेसचे घालायचे. आम्ही खूप चिडवायचो त्याला हवी ती गोष्ट आधी फर्स्ट त्याला देणं. इव्हन त्याचा होमवर्क देखील आम्ही करायचो. मम्मी म्हणायचो बाळ छोटं आहे, तुम्ही करा. एकदा ही नोटबुक कम्प्लीट करणार, एकदा मी करणार. आणि मग बाळ मोठा कधी झाला हे कधी कळलं तुम्हाला? कळलंच नाही जेव्हा त्यांनी. आणि सगळ्यात त्याचा एक ना म्हणतात ना खासियत आहे, तो दिसतो तसा अजिबात नाही. हा. हे त्याचे 100 म्हणतात ना ते गुण आहेत त्याचे. आणि श्रावणीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिला अगदी आम्ही 6-7 वर्षाची पाहिली आहे, शेजारीच राहायची. खूप चांगली आहे स्वभावाला. आणि लग्न झाल्यापासून तिने म्हणजे म्हणतात ना, आम्हाला दोघी आहोत तर आता आम्ही तिघी आहोत. आणि भावाच्या बाबतीत म्हणायचं झालं की मला सांगावं असं वाटतं की माझे पप्पा खूप, म्हणजे मी तर माझ्या पप्पांसाठी आमच्या बिल्डिंगलाही माहिती आहे की मी त्यांचा मुलगा होते. माझ्यावर खूप प्रेम करायचं ते. आणि त्यांची इच्छा होती की ते होम मिनिस्टरमध्ये यावं. नाही, माझे यायला पाहिजे. पण माझे पप्पा गेले त्याच्यानंतर माझ्या भावाने कधी पप्पांची कमतरता मला आणून दिली नाही. वा वा, छान. तुम्ही शिक्षिका आहात का? नाही. नाही ना. वा वा, छान. पण आता सगळं व्यवस्थित आहे, सगळं घर हसतंय. पण आता जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? त्यावेळी लव्ह मॅरेज केलं म्हणजे सगळ्यांनाच दुखवलं होतं मी. कारण फॅमिलीत कोणाचंच झालं नव्हतं, स्पेशली भावाला माझ्या. त्याचं आणि माझं आई म्हणजे वडिलांचं आणि मुलीचं नातं आहे. आता पण तो अगदी मुलीसारखंच मला ट्रीट करतो. मला वाटतच नाही की तो माझा मोठा भाऊ. मी वडील म्हणूनच बघते, फक्त दादा नावाने म्हणते त्याला. आणि माझ्या त्या प्रत्येक कुटुंबियांना की ज्यांना मी दुखवलं त्यावेळी, त्या सगळ्यांची हा, क्षमा. धन्यवाद. आमचा ऍक्सिडेंट झालेला 3 वर्षांपूर्वी, बर. त्यात हे शुद्धीकरण होते आणि माझा मुलगा त्यात अरे बापरे, कुठे ऍक्सिडेंट झाला? इथेच झालेलं समोर मोटरसायकल? बाईक. तेव्हा तो म्हणजे हे झालं, ते ऍक्च्युली म्हणजे मी बेशुद्ध होतो त्यामुळे मला माहिती नाही. तेव्हा माझ्या ओळखीचे म्हणजे अराउंड खूप जण होते, अराउंड 300-400 पब्लिक होती. ओळखीचे पण होते, अनोळखी पण होते, कारण बाकीच्या ओळखीचे पण होते. तर सगळ्यांनी मला तेव्हा खूप मदत केली. पण तेव्हा मी त्या कंडिशनमध्ये नव्हतो का कोणी मदत केली किंवा काय, त्या ह्याच्यामध्येच मी नव्हतो. तर त्या सर्वांना मी आता धन्यवाद देतो तुमच्या माध्यमातून. आणि क्षमा तिच्या कुटुंबियांना आणि माझ्या कुटुंबियांना. त्यांनी माझ्याकडून अपेक्षा केलीच नव्हती, मला माहिती होतं. पण ते आता वेळ होती तसं झालं, त्याबद्दल मी त्या सगळ्यांची क्षमा मागतो. मी समजू शकतो तुमच्या भावना, सगळ्या भावना दाटून आले. हं? आता सगळं व्यवस्थित आहे. तो आलाय परत ना माझ्याकडे. बाहेर गेला. आता तुमची धावपळ आम्हाला बघायची आणि 3 वस्तू मिळवून द्या तर चेहऱ्यावर हसू येईल. हं? वेळ 2 मिनिटाची आणि रंग आहे पिवळा. चला, पिवळ्या रंगाच्या वस्तू घेऊन या.
देऊ नका देऊ नका. एक मिनिट पूर्ण झालं. डबा आणलाय. हो तिकडचं फुल आणा पिवळं. फुल आणा पिवळं. 10 9 8 7 सीझर 6 5 4 3 2 1 वेळ संपली. तुम्ही सांगा काय काय आणलं. पिवळ्या कलरचा डबा, 1 लिंबू, 2 3 डबा, हा डबा परत एकच होणार. हा बरं 4 झाकण, हळद आहे, हळद आहे 5 डबा. डबा 6 मोसंबी ही टोपली आणली, 7. आता हे सांगा पिवळ्या वस्तू. केळ, 8 शापणं, 9 पेन, 10 आणि 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगत. ते माझ्यावर शॉपिंगलाच यायला मागत नाही. मला म्हणतात ते पैसे घे तुझी तूच जा. त्यांनी यायला पाहिजे. हा मग यायला पाहिजे ना. कधी कधी पैसे कमी पडतात मग बरं पडतं ना सोबत असले की. कधीपासून जाणार. प्रयत्न केला. नाही प्रयत्न नाही, हे उत्तर नाही. कधीपासून जाणार ते नेमकं सांगावं लागेल. जेव्हा नेक्स्ट शॉपिंगला जाईल तर नक्की जाईल. उद्याच जाते. दुसरी उद्याच जात आहे. दुसरी फिरायला जायचंय मला बाहेरगावी. म्हणजे कुठे. कुठे केरळ, कुल्लू, मनाली सगळीकडे अच्छा, चालेल अच्छा. मला. आउट ऑफ इंडिया महाराष्ट्राच्या गेलं तर बेटरच आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर हा नाही. जायचंय. काय हो. नक्की पुढच्या वर्षी. ऑलरेडी प्लॅन झालाय. वा वा. तिसरी अपेक्षा. तिसरी काही नाही. माझ्या सगळ्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या. त्या छोट्या मोठ्या अपेक्षा होत्या तेवढ्याच. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिचा राग खूप येतो पटकन. बर तो त्यांनी कमी केला पाहिजे. हा. लगेच मी गेल्यावर एवढं जितक्या लगेच म्हणालेत ना तितक्या लगेच सांगतो असं काय होईल असं वाटतं. पण तरी करा. दुसरी अपेक्षा. खूप बडबडते. तुम्हाला नाही जनरली मला पण जनरली generally. थोडं बोलणं कमी केलं पाहिजे. तेव्हा बरं हो. MD पासून इथपर्यंत येताना बरं वाटत होतं बोलणं. तिसरी अपेक्षा. तिने नॉर्मली म्हणजे बिझनेस वुमन असतं त्या टाईप मध्ये तिने काय ऍक्टिव्ह व्हावं. म्हणजे स्वतः एक बिझनेस वुमन म्हणून नाव कमवावं अशी त्यांची इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं. माझी पण इच्छा आहे पण जरा बाहेर मोठं झालं ना की मग प्रयत्न करणार आहे मी पण करणार ना. करणार नक्की. कुठला बिझनेस तरी अजून काही प्लॅन नाही केले पण विचार आहे 2-3 पण डोक्यात. जो कुठला बिझनेस करायची तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण हो ही मनापासून प्रार्थना. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. शक्य झालं तर राग कमी करा आणि न कंटाळा करता तुम्ही शॉपिंगला जा. त्या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.